नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चालू घडामोडी 2026मध्ये आपलं स्वागत आहे. तर पहिला प्रश्न बघा आजचा. भारतीय नौदलानं कुठे अपर लेक अर्थात भोजलतर इथं अत्याधुनिक नेव्हल सेलिंग नोडचं उद्घाटन केलं? पहिला ऑप्शन आहे मुंबई, दुसरं ऑप्शन आहे भोपाळ, तिसरं ऑप्शन आहे केरळ, चौथा ऑप्शन आहे तामिळनाडू. तर भारतीय नौदलानं अपर लेक अर्थात भोजलतर नेव्हल सेटिंग नोडचं उद्घाटन कुठं केलेलं आहे? तर भोपाळ इथे. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. नेक्स्ट प्रश्न पहा. G20 विदेश मंत्री यांची बैठकीचे आयोजन कुठे होणार आहे? पहिलं ऑप्शन आहे जर्मनी, दुसरं ऑप्शन आहे ब्राझील, तिसरं ऑप्शन आहे अमेरिका आणि चौथा ऑप्शन आहे भारत. तर G20ची जी विदेश मंत्र्यांची जी बैठक आहे तेचं आयोजन होणार आहे अमेरिका इथे आणि हे होणार आहे ऑक्टोबर 2026मध्ये. हे सुद्धा लक्षात ठेवा, ठीक आहे. पुढील महत्त्वाचा प्रश्न पहा. इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स परिषद कुठे झाली? तर पहिला ऑप्शन आहे नवी दिल्लीमध्ये, दुसरं ऑप्शन आहे भोपाळ येथे, तिसरं ऑप्शन मुंबई आणि चौथा ऑप्शन आहे चेन्नई इथे. तर इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स परिषद झालेली आहे नवी दिल्ली येथे, ठीक आहे. तर काही महत्त्वाचे पॉईंट बघूया याच्यामधले. तर बघा, IBCA इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स असं त्याचं नाव आहे पूर्ण. स्थापना आहे 9 एप्रिल 2023, मुख्यालय आहे नवी दिल्ली येथे आणि पहिली महासभा 16 जून 2025 आणि अध्यक्ष याचे भूपेंद्र यादव. 7 प्रजातींचे संरक्षण जसं वाघ, सिंह, बिबट्या, हिमबिबट्या, चित्ता, जाग्वार, प्युमा. प्रोजेक्ट टायगरच्या 50व्या वर्धापन दिनानिमित्त एप्रिल 2023मध्ये पंतप्रधान मोदींनी लॉन्च केले. कुठे? तर म्हैसूर येथून केलेला आहे, ठीक आहे. पुढील प्रश्न पाहूया. नेक्स्ट प्रश्न पहा. पोषण पंधरवडा मोहिमेत देशात कोणता जिल्हा अव्वल ठरला आहे? पहिलं ऑप्शन आहे अहिल्यानगर महाराष्ट्र, दुसरं ऑप्शन आहे भोपाळ मध्य प्रदेश, तिसरं आहे दुर्ग छत्तीसगड, प्रयागराज उत्तर प्रदेश. तर याचं करेक्ट उत्तर अहिल्यानगर महाराष्ट्र. तर पोषण पंधरवडा मोहिमेमध्ये कोणता जिल्हा प्रथम ठरलेला आहे? तर अहिल्यानगर महाराष्ट्र आणि ते पण पूर्ण देशामध्ये. पुढील प्रश्न पहा. कोणत्या राज्य सरकारने स्वास्थ्य संवाद उपक्रम सुरू केला? पहिलं ऑप्शन आहे महाराष्ट्र, दुसरं ऑप्शन आहे राजस्थान, तिसरं ऑप्शन आहे मध्य प्रदेश, चौथं ऑप्शन आहे कर्नाटक. तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 राजस्थान. पुढील प्रश्न पहा. कल्याणकारी योजनांना आदिवासी गावांपर्यंत पोहोचण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने जन भागीदारी सर्वात दूर सर्वात आधी हे अभियान सुरू केले? पहिलं ऑप्शन आहे मध्य प्रदेश, दुसरं ऑप्शन आहे उत्तर प्रदेश, तिसरं ऑप्शन आहे छत्तीसगड, चौथं ऑप्शन आहे पश्चिम बंगाल. तर कल्याणकारी योजनांना आदिवासी गावापर्यंत पोहोचण्यासाठी या राज्य सरकारने भागीदारी सर्वात आधी अभियान सुरू केलेलं आहे. तर याचं करेक्ट उत्तर आहे छत्तीसगड आणि छत्तीसगडची राजधानी आहे रायपूर. इथले जे मुख्यमंत्री आहे ते विष्णुदेव साई आहे आणि राज्यपाल आहे रमीन देका, ठीक आहे. पुढील प्रश्न पहा. 86वी अखिल भारतीय अध्यक्षीय अधिकारी परिषद कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली होती? पहिलं ऑप्शन आहे चंदीगड, दुसरं ऑप्शन आहे उज्जैन, तिसरं ऑप्शन आहे लखनौ, चौथं ऑप्शन आहे नागपूर. तर याचं करेक्ट उत्तर आहे लखनौ. तर 86वी अखिल भारतीय अध्यक्षीय अधिकारी परिषद लखनौमध्ये आयोजित करण्यात आली होती. नेक्स्ट प्रश्न पहा. समुदाय केंद्रीय सांस्कृतिक उत्सव निमापारा पथा उत्सव 2026चे उद्घाटन कोणत्या राज्यात केले? पहिलं ऑप्शन आहे उत्तर प्रदेश, दुसरं ऑप्शन आहे आसाम, तिसरं ऑप्शन आहे ओडिशा आणि चौथं ऑप्शन आहे राजस्थान. तर याचं करेक्ट उत्तर आहे ओडिशा, ऑप्शन क्रमांक 3. तर बघा, ओडिशाची जी राजधानी आहे ती भुवनेश्वर आहे, लक्षात ठेवा, विचारलं जाते. मुख्यमंत्री आहे तिथले मोहन चरण मांझी आणि राज्यपाल डॉक्टर हरिभाऊ कंभापती, ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न पहा. 2026मध्ये फिलिपाईन्समधील लुझोन बेटावर आलेल्या पहिल्या उष्णकटिबंधीय चक्रीवादळाचे नाव काय आहे? तर याचं नाव आहे नोकेन, ठीक आहे.
तर आजच्या चालू घडामोडी इथपर्यंतच. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आणि विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करून घ्या, कारण की डेली करंट अफेअर आपल्या चॅनलवर आपण घेऊन येत असतो दररोज सकाळी 8 वाजता. धन्यवाद.